श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाला आपलं मानलं, प्रत्येकासाठी धावून गेलात, पण बदल्यात तुम्हाला फक्त आणि फक्त मानसिक त्रास, अपमान आणि पाठीत खंजीर खुपसणारी माणसंच मिळाली. तुमचा स्वभाव मुळातच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे, पण याच गोष्टीचा लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाची खरी गरज होती, तेव्हा पाठीशी उभे राहणारे हात अचानक गायब झाले आणि तुम्हाला भर समुद्रात एकटं सोडलं गेलं. अनेक रात्री तुम्ही डोळ्यात अश्रू आणि मनात भविष्याची अनामिक भीती घेऊन जागून काढल्या आहेत. डोक्यावर कर्जाचा ताण, मनात करिअरची चिंता आणि घरात चाललेली धुसफूस यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटून गेला आहात. हे जगाला दिसत नसलं तरी ब्रह्मांड मात्र सगळं पाहतंय. पण मेष राशीच्या जातकांनो, आता तुमचे हेच वाहणारे अश्रू पुसण्यासाठी स्वतः काळ बदलत आहे. येत्या वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या घरात लोकांची आणि पैशाची अशी काही अभूतपूर्व गर्दी जमणार आहे, जी पाहून कालपर्यंत तुम्हाला नावं ठेवणारे, तुमच्या गरिबीची आणि अपयशाची थट्टा उडवणारे नातेवाईक आणि शत्रूसुद्धा थक्क होऊन तुमच्या दारात उभे राहतील. मेष राशीच्या जातकांनो, आपल्या याच नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी ब्रह्मांड 3 असे रहस्यमय संकेत पाठवत आहे, जे थेट तुमच्या सुखाचे दिवस परत आल्याची ग्वाही देत आहेत. पण सावधान, मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या काळात तुमच्या संयमाची आणि रागाची भयानक परीक्षा घेतली जाणार आहे. जर तुम्ही या काळात एक नकळत चूक केली तर राजाचे रंक व्हायला वेळ लागणार नाही आणि हाताशी आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात राख होऊन जाईल. पण जर तुम्ही वेळीच सावध झालात तर एका पाठोपाठ एक तब्बल 5 अशा महा आनंदाच्या बातम्या तुमच्या दारावर धडकणार आहेत, ज्यांची तुम्ही वर्षानुवर्षे चातकासारखी वाट पाहत होता. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कोणता गुप्त उपाय तुमची संपूर्ण गरिबी आणि इडापिडा मुळापासून उपटून टाकणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आजची 1 सेकंदाचा हलगर्जीपणा तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देऊन जाऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या बाबतीत घडणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या घरात किंवा दारापाशी अचानक काळ्या रंगाच्या मुंग्यांचे मोठे थवे किंवा पक्ष्यांची अनपेक्षित वर्दळ दिसू लागेल. मेष राशीच्या घरात ऊर्जेचा प्रवाह अचानक बदलणार आहे. जर तुम्हाला तुमच्या मुख्य दाराजवळ किंवा घरात अचानक एखादी जुनी, बऱ्याच दिवसांपासून हरवलेली वस्तू किंवा जुने नाणे सापडले तर समजून जा की हा तुमच्या घरात प्रचंड पैसा आणि पाहुण्यांची गर्दी घेऊन यायला निघालेला पहिला गूढ संकेत आहे, ज्याकडे तुम्ही डोळे उघडे ठेवून बघणे गरजेचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, निसर्गाकडून मिळणारा दुसरा सर्वात मोठा आणि रहस्यमय संकेत तुमच्या झोपेशी जोडलेला आहे. जर गेल्या काही दिवसात किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला रात्रीच्या वेळी, विशेषतः पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येत असेल आणि जाग आल्या आल्या मनात कसली तरी अस्वस्थता किंवा छातीत धडधड जाणवत असेल तर घाबरून जाऊ नका. हा काळ विश्वातील दैवी शक्तींचा असतो आणि मेष राशीच्या तीव्र संवेदनशील स्वभावामुळे तुम्हाला हा इशारा दिला जात आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट काळ आता संपणार असून तुमच्या दारावर महाआनंदाच्या बातम्या 5 ह्या खूप लवकर धडकणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात शेवटचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि मानसिक अस्वस्थतेशी संबंधित आहे. जर तुम्हाला स्वप्नात अचानक पाणी, पाण्याचे मोठे साठे किंवा एखादे जुने मंदिर आणि पूर्वज वारंवार दिसत असतील किंवा दिवसा काम करताना अचानक तुमच्या पाठीवर कोणीतरी बघत असल्याचा भास होत असेल तर हा ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला अंतिम इशारा आहे. तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू कारस्थान करत होते ते आता स्वतःहून नष्ट होणार आहेत आणि तुमच्या घरात सुख समृद्धीची अशी काही गर्दी जमणार आहे, जी तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मेष राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमेच्या या पवित्र मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून ज्या पैशांसाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत होता, तो अडकलेला पैसा किंवा रखडलेले कर्ज अचानक मोकळे होणार आहे. कोर्ट कचेरीचे किंवा जमिनीच्या वादात अडकलेला तुमचा हक्क तुम्हाला परत मिळणार, ज्यामुळे घरात अचानक लक्ष्मीचा मोठा पाऊस पडेल आणि तुमची आर्थिक चणचण कायमची मिटून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी आणि तिसरी महाआनंदाची बातमी तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रचंड मोठा धमाका करणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नवीन नोकरीच्या शोधात होते किंवा ज्यांना प्रमोशन हवे होते, त्यांना अचानक अत्यंत मानाची आणि मोठ्या पगाराची ऑफर येईल.
तर दुसरीकडे जे जातक स्वतःचा व्यापार करत आहेत त्यांना बाजारात एक मोठी डील किंवा असा एखादा गर्भश्रीमंत ग्राहक मिळेल जो तुमच्या व्यवसायाला एका रात्री शिखरावर घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, 4थी आणि 5वी अत्यंत भावूक आणि आनंदाची बातमी तुमच्या कौटुंबिक सुखाशी आणि आरोग्याशी जोडलेली आहे. तुमच्या घरात जुने कौटुंबिक वाद किंवा मतभेद चालले होते ते सर्व गैरसमज आता वटपौर्णिमेच्या आधी सुटणार असून घरात प्रचंड सुख शांती नांदेल. याच आनंदाच्या वातावरणात घरातील एखाद्या सदस्याचे विवाह कार्य किंवा संतती प्राप्तीसारखी अत्यंत शुभ बातमी कानावर पडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पाहुण्यांची मोठी गर्दी जमेल आणि घरातील जुनाट आजारपण सुद्धा छूमंतर होतील. मेष राशीच्या जातकांनो, या काळात झालेली एक चूक तुमच्यावर भारी पडू शकते. ती म्हणजे तुमच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि अचानक येणारा क्रोध. मेष राशीचा स्वभाव मुळातच अत्यंत तापट असतो, पण या काळात तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द किंवा एखाद्याचा केलेला अपमान तुमचे चालून आलेले भाग्य एका झटक्यात पालटू शकतो. जर या काळात तुम्ही तुमच्या घरात दारात येणारे कोणत्याही गरजू व्यक्तीला, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो किंवा भिकारी असो किंवा एखादा मुका प्राणी असो, त्याला रिकाम्या हाती परत पाठवले किंवा त्याचा धिक्कार केला तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरेल, जी तुम्हाला थेट कंगालही करू शकते. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी आणि आनंदाच्या बातम्या लोकांसमोर आधीच उघड करणे. वटपौर्णिमेच्या आधी जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार असेल तेव्हा तुमच्या प्रगतीची किंवा पैशाची चर्चा बाहेरच्या लोकांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा मित्रासोबत चुकूनही करू नका. मेष राशीला लोकांची नजर आणि करणी खूप लवकर बाधते. जर तुम्ही तुमच्या आनंदाच्या अतिउत्साहात गाजावाजा केलात तर लोकांची लागलेली वाईट नजर तुमच्या घरात येणाऱ्या 5 आनंदाच्या बातम्यांना अचानक ग्रहण लावू शकते. म्हणून अत्यंत शांत राहा, संयम ठेवा आणि तुमची गुपिते देवाशिवाय कोणाजवळही बोलू नका. मेष राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमेच्या या मुहूर्तावर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची गरिबी, दोष आणि लागलेली इडापिडा कायमची नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना एका सुती लाल धाग्याला विड्याचे पान आणि 1 रुपयाचे नाणे बांधून ते वडाच्या मुळाशी अर्पण करा. त्यानंतर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना तुमच्यावर असलेले सर्व कर्ज, घरातील आजारपण आणि दारिद्र्य दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करा. मेष राशीच्या जातकांसाठी हा उपाय सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचे दरवाजे उघडेल. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. आज जर तुमच्यावर संकट असेल तर उद्या नक्कीच सुखाचा सूर्य उगवणार आहे. निसर्गाने दिलेले 3 संकेत ओळखा, ही एक चूक टाळा आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी पाठवत असलेल्या 5 महाआनंदाच्या बातम्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही मनापासून देवावर विश्वास ठेवून हा उपाय केलात तर तुमच्या घराची गरिबी आणि इडापिडा एका झटक्यात दूर होईल आणि घरात आनंदाची गर्दी जमेल. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवतेचे किंवा जय श्री स्वामी समर्थ हे नक्की श्रद्धेने लिहा.